या संदर्भात विधानसभेचे आमदार जयंत पाटील साहेबांनी तारांकित प्रश्न विचारला होता. तो दुर्दैवानं चर्चेला येऊ शकला नाही. पण निश्चितपणे सरकारनं लेखी उत्तर त्याच्यामध्ये काय दिलंय हे देखील बघण्याची माझी उत्सुकता आहे. कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होणं याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात कुठली होऊ शकत नाही. आणि त्याचा तपास जर हे पोलीस स्टेशनकडनं होत नसेल, 4-4 महिने आता होत आहेत, म्हणजे हे सरकार किती गंभीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराबद्दल हे या निमित्तानं सिद्ध होतं. जर शिवाजी महाराजांच्या विचारलाच कुठेतरी काळं फासण्याचं काम या राज्यामध्ये होतं आणि सरकार त्याच्यावरती काहीच गंभीर नाही, तर म्हणजे नेमकं हे सरकार काय, याला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर यांना एवढा प्रेरणादायक वाटत नसेल, महत्वाचा वाटत नसेल, आणि यांची मात्र आपण बघतो की कोटीच्या कोटी उड्डाणं चालू आहेत. कोणाच्या घरामध्ये बॅग सापडती, कोण बनियनवर जाऊन मारामाऱ्या करतोय. हा आता काहीतरी ते हनी ट्रॅपची चर्चा चालू आहे. अजून कुठल्या आमदारांच्या पीएच्या सरकारी गेस्ट हाऊस मध्ये रूम मधून 1,86,00,000 रुपये मिळत आहेत. म्हणजे नुसते पैसे खाणं, भ्रष्टाचार करणं एवढे मोठं बहुमत मिळालंय, त्याचा उपयोग या राज्यातल्या जनतेसाठी करण्यापेक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जोपासण्यापेक्षा सध्या फक्त पैसे खाण्याचा कार्यक्रम राज्यभरामध्ये चालू आहे.